जाधव सर आणि वंजारी सर आणि तात्या आणि ह्या जे तुम्ही आम्हाला बोलवलं त्यातून आम्हाला धन्य त्यामुळे ते करावं कौतुक काय द्यावे तेवढे धन्यवाद आहेत मानाकडे आपण थोडेच आहे. तरी पण जाता जाता तुम्हाला मी काय फारसं जास्त बोलणार नाही पण ते आपल्या जबाबदारी बरं बोलण्यापेक्षा काय थोडं खरं घेते म्हणून आज आपल्या ह्या विद्यालयाचे मुख्याध्यापक नाही माने सर तरी सुद्धा आपल्याला हे आवाज म्हणतात तुम्हाला काय नाही का त्याने तुम्हाला माल उपलब्ध करून दिला. मला वाटतं 120ची बॅच पण आज मला वाटते 40ची बॅच त्या निमित्तानं आपलं सर्वांची सागरचा काल 8 सागरचा राहुल तू सगळं करायचं असू दे गावात असू दे समाजात करता एखादा त्याच्यात लय तर चांगला असतं ते एकत्र आलं एकत्र का आला राहुल सूत्र शिका का त्याला कसंही बोला काय बोला तो मांजरासारखा पायावर पडतो. तुम्ही त्याची चेष्टा करा खरं बोला बरं बोला तो राहुल सध्या तुम्हाला सर्वांना ते आवडतोय आणि त्यामुळे त्याला तुम्ही उत्तर देता पण ते म्हण नाही का फोन माझा उचलला ना कशाला तुझा उचलायचा तुला एक काम ना आम्हाला काम ना काम सोडून बसलाय शेती करत बसलाय आम्हाला करून असं पण एक महत्वाचं आहे त्यांना अतिशय महत्वाचं तुम्ही लक्षात घ्या तो पैशाला आनंद मिळत नाही तो असं मला पैशात कोण करू शकतच झालं तर एकत्र भेटला आणि मातृशाळा आपल्या संस्कृती तुमची जबाबदारी आपली सर्वांची मी त्यात आहेच म्हणलं म्हणलं पोटाची लाद नव्हती तुम्ही मला कुठे जाताना एखादा माझा विद्यार्थी खाली बघत असेल त्याला दुसरं कुठे म्हणलं तुला शाळेत हे शिकवलं त्याचे जेवढे वेदना आम्हाला होते ते वेदना बोली म्हणून मी त्याला म्हणतो शुद्ध भावाच्या तुम्हाला तुमच्या मनात काय झालं असलं आणि जर पोटात एक मोठात एक असेल तर तुमचं लटपटणं तुमचं बोलणं ते होतं त्यामुळे मला माहित होतं माझं गाव आहे माझी शाळा आहे मी या शाळेत शिकलोय या शाळेत लागलो त्यामुळे या मातीतलं कॉल जसं याला म्हणतात बघ निमगावच्या रावसाबचा पट्टा कुठे जरी गेला तर ह्याला म्हणतात हायस्कूलचा पट्टा असं त्याला घडवायचं असं माहित होतं म्हणून की जवळचा आमच्या महाराष्ट्रात तो विद्यार्थी एवढाच माझा एखादा कटपळ गेली तर असला तर 2 टोके जास्त तुम्ही म्हणा ते का 2 टोके जास्त कारण या कधी जे चालायचं ते मला मान्य लक्षात हे सगळे म्हणतायत एकांच्या हायस्कूलला आम्हाला सेवा करायला मिळाली त्याच्या पाठीमागे लक्षात ठेवा आपल्या गावची संस्कृती आपल्या गावची माणुसकी बाहेरच्या माणसाचा आदर करणं हे आपण सांभाळणं आपलं काम असं बघा आता विकृती वाढत चालले का बघा तुम्ही वाढत चालले का निरीक्षण करा पैसा मिळवा पैसा पाहिजेच सुद्धा म्हणतात संसार करायचा वित्त पाहिजे परमार्थ करायचा असेल चित्त पाहिजे आणि शरीर चालायचं असेल तर वित्त मिळवा पण ते कसं पाहिजे धर्माच्या श्रमाच्या नीतीच्या मार्गाचा असेल नाहीतर ती काय म्हणते लक्ष्मी मिळवताना तू मला थोडं बघ पैसा मिळतोय मला उलट वाटतं थोडं बघ माझी एका बाजूला सिंहाचा दुसऱ्या बाजूला आहे का पैसा तुझ्याकडे आला तर माझ्याकडे तुझी पडेल समाजात छाप पण याशी गद्दारी वागला तर माझ्यामुळे तुझ्या गावात गेलं का म्हणून सांगितले का तशी म्हणते तू मिळवताना तू लक्ष्मी म्हणून मिळवचे पण घरात आली की मी आवडत वाईट मार्गाच्या पैशाचं काय करतो मग तुम्ही सांगा की
आज गाड्या आहेत, माड्या आहेत, साड्या आहेत, पण त्या घरात झोप नाही, त्या घरात आनंद नाही, त्या घरात खुशी नाही, त्या घरात संवाद नाही, नुसता वाद. कसं काय सांगायचं? टीव्ही बघावं म्हणजे लक्ष लागत नाही, कुणाला हाक मारली तर ऐकून घेत नाही. घेते काय कोण? राहुल घेते खरं बोलायचं. पण याचं कारण काय झालंय? माणूस माणसाला विसरत नाही, विसरत चालला. काय करा, नुसतं पोटातले असं करून चाललेला आहे. त्यामुळे काय करा, तुम्ही थोडं संध्याकाळी झोपला तर कधी विचारला का प्रश्न, खरोखर मी कोण आहे? खरोखर मी कोण आहे? कुठून आलो? कशासाठी आलो? आणि मी कुठं जाणार? कधी नाही अंतर्मन म्हटलं की तू डॉक्टर आहे, तू इंजिनियर आहे, सर आहे, शिक्षक आहे, वकील आहे, कोण आहे? तू कोण हवेस? ती जीवनासाठी शासनाने केलेल्या व्यवस्था ती घडवलेली तू कोण आहे? खरं एक चैतन्य आत्माच हे आम्ही विसरलो. आणि ह्या आत्म्यानं धारण केलेले शरीर जे आहे नासकर, त्याच्यावर प्रेम करू. मी म्हणतो नव्हे, सहज म्हणताय नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ ते नासक शरीरात जाणार आहे. त्याचा कसा वापर करायचा ते बघ. वापर काळजीनं कर. नुसतं हातात तोंडाची गाठ भरण्यासाठी करू नको. हा देह त्याच्यासाठी नाही. समाजामुळे तू मोठा झालाय, या गावामुळे तू मोठा झालाय, या शाळेमुळे तू मोठा झालाय. विसरू नको. याच्यासाठी आयुष्यातला काय तर काळ दे, याच्यासाठी आयुष्यातला काय तर वेळ दे. म्हणून तुम्ही किती मोठा झाला, या शाळेला तुम्ही मोठं इथं विद्यार्थी इथं घडलाय, इथं मागडलाय तुम्ही. आणि म्हणून तुम्हाला वाटलं पाहिजे माझी शाळा मोठी झाली पाहिजे, माझी शाळा मी मोठी केली पाहिजे, या शाळेत मला मोठी केली. म्हणून की या शाळेत शिकलो जातो, या शाळेत लागलो, या शाळेत भेटायला वेळ जास्त झाला. किस्सा सांगतो, भरपूरला मी प्रमोशनला गेलो आणि मला इथं हेडमास्टर मी बापू सगळं माझे एक वर्ष टाकले मला कशाला का लक्षात ठेवा. काही डाग पडलेले कशानेही तुमच्या भ्रष्टाचाराचा डाग पडला, तुमच्यावर चारित्र्याचा डाग पडला, तुमच्यावर नांदी लावायचा डाग पडला. याच्या साधना निघालेल्या हे आयुष्यभर डायबिटीचा असा काय डाग पडून मी म्हणून मला देण्याची नव्हतं. की म्हणे काय येडायच का, सगळी मला ज्यांनी कोणी मागितलं देण्याची त्याला मी दिले नाही, पण तुला देतोय त्या वास्तूसाठी. तू रिटायर कवा बी हो, वास्तू पूर्ण होईपर्यंत तू रिटायर बरोबर आहे ना. आणि मग वास्तू पूर्ण झाली, आता कोरोनाचा काळ आला, वास्तू पूर्ण झाली आणि म्हणून मातृशाळा आहे आपल्या लक्षात ठेवा. आज संस्थेमध्ये आपल्या 35 हायस्कूल आहे, 10 ज्युनियर कॉलेज, 1 सिनियर कॉलेज, 1.5 एकर संस्था, त्यातली ही मातृशाळा पाया म्हणून तुम्हाला सांगतो, या शाळेत तुम्ही घडलाय, शाळेला कुठे डाग लागतो. शाळा म्हणजे एक नंबरातच आहे. यासाठी तुम्हाला फार काय करायचंच पैसे धनबिन असं नाही, जे काय असेल ते एखादा सर काय असेल तर त्यांना हात जोडू माझ्यासाठी, माझ्या गावासाठी. बघा त्या गावात मुलं सुशिक्षित, ते गाव सुशिक्षित. आणि म्हणून याच्यासाठी आपण म्हणतो की शाळा मोठी होण्यासाठी काय करा, प्रयत्न करा. आपल्या असेल कुठेही असा कुठे मोठं वाद जावा. पण दुसरं आता आपल्याला सर आपल्या बाबतीत थोडं बोलायचं की शाळेच्या बाबतीत संगत चांगली ठेवा. हे काय करा, संगत चांगली ठेवा. औषधी पिते म्हणून तुम्ही काय बिझनेस सांगितलं तसं नाही, तो गवा पिते ते तुला कळत. पहिली संगत चांगली. दुसरा सरांनी सांगितलेलं आहे घराची नाती. तिसरं, जरी ह्या भराटीत पैसा किती मिळत असला तर पुढं तो मिळेलच याची गॅरंटी नाही. आजच त्याचं मिळेल. एवढा पडलेला पाऊस उन्हाळ्यात पहिलं पाणी नसतं, एवढं पाणी तुझा असा किती पैसा. मला दुसरं काय म्हणून सांगी ठेवा. रतन टाटा वगैरे
ती दागदागिने त्यांना कोणी तुम्हाला सांगितलं नंतर केल्यानंतर समाजात प्रतिष्ठा होती ती दिखावा फार काळ नाही त्याला वागच नाही गाळाला कुठं वागच काढलं का म्हणजे वागवं तरपेड कोणाच्या वेळेला काय असं म्हणजे विचार काय करा ताट पाणी आणि दुसरं म्हणजे तुम्हाला समाजाने सांगितलं ज्ञान नाम शांती वैराग्य आणि गुरुनिष्ठा जीवनात पण त्यासाठी ज्ञान असलं पाहिजे काय करत असतात तर तुम्हाला त्यांच्याकडे ज्ञान असलं पाहिजे ज्ञान श्रेष्ठ आहे म्हणून माऊलीने ज्ञान दाखवलं तर समाजाने त्याला मान दिला ज्ञान असलं पुढचे काय नाम थोडं तरी तुम्ही हा वयात असा काय बघायला सर 50-55 पुढे घेता येईल नाम असं म्हणू नका मग आपण म्हणले आपल्या ते काय बाजू गेली त्या काळात एकडे बाबा कोण काम कुठल्या वाटत कुठल्या काय होतं सांगता येईल हा जीवनाचा प्रवास आहे ज्याचा त्याचा स्वामी त्या ठिकाणी उतरावं लागतं आणि म्हणून आपलं आरोग्य सुद्धा चांगलं आहे आरोग्यम धन संपदा संपत्ती कोणची आहे खरी आरोग्यम धन संपदा सांगितली तुझी खरी संपत्ती आरोग्य आहे तू किती बी तरणा असला ना आवाज झाला तर माणसं मशान होता तुझ्याकडे तिसऱ्या वेळेला अजून आहे का किती त्रास देते काय आडवा झाले चालत असला तर त्रास म्हणून आरोग्य आरोग्य चांगलं त्यामुळे सांगितले पैसे हा ज्ञान महत्वाचा आहे लक्षात घ्या धनाचं नियोजन करा त्याबद्दल नाम थोडंसं असणार आपण आधी बघत पण म्हणजे मी कोण आहे आत्मा आहे हा आणि कुठून आलोय काय करायचंय मला आणि शेवटी कुठं म्हणजे जर तुम्हाला म्हणलं की हात मी म्हणतोय माझे हात आहे म्हणतो माझं म्हणतोय मी कोण हात कोण तरी आहे ते म्हणतोय माझा हात आहे म्हणजे तुम्ही कोण आहे आत्मा आहे ते नाही ना माझा हात माझे डोळे तुम्हाला वाटतं समजा लक्षात ठेवा डोळ्यात बघतात डोळे बघत नाहीत डोळे बघत नाहीत कान ऐकत नाहीत लक्षात ठेवा एखाद्या घराला इथे खिडकी आहे तुम्ही आत बसलेला आहे आणि बाहेर बघताय खिडकी बघते का खिडकी बघते का घरात बसलेल्या खिडकीच्या साह्यानं बाहेर सोडतो असे आत्मा आत बसलेली आहे आणि ही आत्मा डोळ्यात खिडकीतून बाहेर पडते तिथं आता एखाद्याला डमक आटाकायला तिचे डोळे आहेत की दिसत कसं ऐकू कसं येईना अहो ते ऐकून घेणारा गेला तो बघणारा गेला ते बघत होता कोण आत्मा फक्त हे साधन वापरत होता म्हणून मूळ लक्षात ठेवतो कोण म्हणून दुसऱ्याच्या आज्ञेसारखं म्हणून दोन सुभाषितकार असे बसले गप्पा मारला आज खरं देशाला कशाची गरज आहे लोकसंख्या तर भरपूर झाली फसवणाऱ्यांची तर संख्या भरपूर झाली त्याची काय कमतरता नाही आणि मग आज देशाला गरज कशाची आहे इंडिया वॉन्ट्स for man physically fit and mentally alert to find God. आज भारताला शारीरिकदृष्ट्या सुदृढ बौद्धिकदृष्ट्या सक्षम बघा अशा माणसाची मानव जातीच्या झगड्यासाठी आवश्यक माणसं माणसाची वागत नाही की कशी वागतील याच्यासाठी आता समाजात झगडा तुम्ही बघा ना कुठं तर राहते कोणी कोणाचं वागते कसं कुणी मर्यादा ठेवल्या या पाठीमागच्या 20, 25, 30 वर्षाच्या गावात 4-5 नाव प्रत्येक महिन्यात एक माणूस नाव एवढंच चालायचं ना ते सगळं आज घराघरात म्हणून शारीरिक सुदृढ म्हणून आता आपलं लक्षात तुमची मुलं लक्ष केलं पाहिजे बघा पैसे ठेवू नका पैसे गोळा करून पैसे साठवून ठेवू नका पांगडं बनवू नका आज बघितलं तर गरिबांची मुलं शिकण्याचा आलेख जास्त आहे श्रीमंताच्या मुलांचा शिकण्याचा आलेख कमी आहे गुणवत्ता गरिबांची जास्त आहे श्रीमंतवाल्यांची कमी आहे याचं कारण आपणच समाज आहे बसले म्हणा तुझ्या मान इतकं कमवलं तुला काय शिकायचं त्याची आई आधी शिकत नव्हती त्या परत भर पडली जाय तिथं कमवले तुला काय करायचं बघा त्यामुळे तिच्यावर संस्कार कसे झाले आणि गरीबाचा भेटला तुला शिकल्याशिवाय पर्याय नाही तुला ह्या जगात आता वाली दुसरं कोण नाही तुला शिका
शिकावंच लागेल तर टिकतील. बघा समाजाने शिकवलं, आम्ही नाही शिकलो. समाजाने शिकवलं आम्ही करू परिस्थितीमुळे माणसं त्याला परिस्थिती लागली. आपला समाज असं पांगळ करायचं. तुला भगवंताने जन्माला घातलं, तुला करावं लागेल. माझ्या पैशावर ध्यान करू नको. मी उद्या वाटलं तर दान करून टाक. तुझ्या अशा वागण्या असं त्याला फक्त सांगितलं पाहिजे. तू काळजी करू नको. पडली तर काही डोनेशन भरत तुला फक्त होतो. अरे बघ घरचे डॉक्टर चाललाय नको का माणसं यायला शेवटी गुणवत्ता, क्षमता, पात्रता जगाच्या बाजारात सिद्ध करावी लागते. आणि तुमची भिंतीची शाळा संपली, आता तुम्ही बिना भिंतीच्या शाळेत आहे. तिथे शाळा लागत नाही, तिथे व्यवहार लागते. व्यवहार नाव चाललंय पाहिजे. अक्षर ज्ञानावर तिकडे आता काही नाही. व्यवहार आणि पुन्हा एकदा खरोखर त्या सुंदर नाही का जाधव सर का आटुंगाव काढले ते कुठल्या गेट टुगेदरला काढलं ना वर गेले काय करायचं सागर त्यामुळे मग काय असं आहे पण पैसा असा हवे तो परत एकदा चांगल्या कार्य. आणि महत्वाचं म्हणजे आमची तुम्ही आठवण केली हे सुद्धा भाग्यच आहे. या गर्दी या काळात नाही का तुम्हाला मानायला लक्ष ठेवून मानायला पण तरी त्याला नको वाटतं. बघा त्याचं एकच कारण चलनच इतकं झालंय, पैसाच इतका झालाय, धनच इतकं झालंय, कुणाला मान द्यायची गरज का? मान दिले मग काय त्याला त्याला काय मानायचं? पण पैसा सगळं नव्हे, पैसा सगळं नव्हे. एकदा काय झालं, एक असं पैशानं माजलेला आणि इतकं माजलं अगदी माणसात बसायचंच नाही. आता कार्यक्रमाला इकडे तिकडे यायचं झालं तर घोड्यावरच यायचं. कार्यक्रमाला आलं पैसे नाही. आता सुद्धा पर्यटनाकडे पैसे नाही, लक्षात ठेवा. पैशाच्या नादात राहू नका. आणि कार्यक्रम आला नाही हे ओरक्या माझा जायचं आहे. तुमच्यासारखं असं करत बसलो तर पैसा मिळवून बसलो मिळत सुपर घोड्यावरच आला का खाली की आला का महाराज गेल्यानंतर तू झाला त्या देवाला शिवाय असं नाहीच. शेरा सव्वा शेरा विसरायचं. 5-6 जण असे पार कुठे बसले लगे अरे म्हणजे त्याची आय हात उद्यावर आहे. मग ज्याने घोडा आहे त्यानेच त्या दिवशी यायचं. त्याची आय वारली कळल्यावर त्याच्याकडे घोडा यायचा नाही. आय वार कळलं त्याने ठरवून लगेच ज्यांच्याकडे घोडा तेवढे जाऊन उभा राहिली की आय जवळ बसल्या ओरडत कोणी खाली नाही आय जवळ बसायचं. बोला आता पैसे न्यायची आहे, गव्हा न्यायची, फुले न्यायची, फुले उचलायची, तुम्ही बांधायचं. लक्षात त्या सोडून जाऊन पावता राहिला. आज मला कळलं धनाची जेवढी गरज आहे तेवढ्या पण माणसांची गरज आहे. मग ते सांगितलं कळालं का तुला पैसा म्हणजे सगळं नव्हे. मग तो घोड्यावर मग आला पैसे असू द्या पण पैशाची मस्ती काय अडचण करणार कुणाकडे पैसे नाही पण ते असं दाखवण्यासाठी मी वागतोय पैशाला असं वागतो असं वागणं नाही का. मी आमच्या सर्वांची आठवण केली, सर्वांना बोलवलं. असंच तुमच्या हातून कर्म घडावं, सत्कार्य घडावं. आणि मगही सगळ्यांना सांगितले आपल्या जो तुम्ही दसरा लागला असला तर त्याला ओढून घ्या. बघा हे सुद्धा आपल्या व्याजचं नाव निघालं. ओढून घ्या थोडासा त्याला विचारायला धीर द्या. हा पैशाला सगळ्या गोष्टी होतात असं नाही. मानसिक दृष्ट्या माणूस कमकुवत झाला तरी त्याचं नाव होतं एवढं को आणि तुला हाय सांग नाही झालं नाही का. मना कविता आठवते ना पाठीवर फक्त पुन्हा एकदा चांगल्या कार्यक्रमाला